नमस्कार मित्रांनो, मी निशा पवार सिद्धी संकल्प प्रॉपर्टी एक्सपर्टमध्ये तुमचे स्वागत करत आहे। आज मी टॉपिक घेऊन आले, प्रॉपर्टी खरेदी करताना त्या प्रॉपर्टीवर लोन घ्यावे की न घ्यावे। कारण प्रॉपर्टी खरेदी करतो, रेसिडेन्शियल या कमर्शियल या प्लॉट असो, या प्रॉपर्टीमध्ये त्या प्रॉपर्टीचं व्हेरिफिकेशन केलं जातं। बँकेमध्ये स्पेशली लीगल टीम असते, ती लीगल टीम त्या प्रॉपर्टीचं पूर्ण शहानिशा करते। उदाहरणार्थ, त्या प्रॉपर्टी आत्ता सध्या चालू स्थितीत कुणाच्या नावावर आहे, त्यांनी अगोदर कुणाला विकली असेल त्याची चेन डॉक्युमेंट असते, त्याचा 7/12 विकला जातो, ही खरंच विकण्याजोगी प्रॉपर्टी आहे का, त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन काय आहे, बाजार मूल्यानुसार तुम्ही ज्या प्रॉपर्टी किमतीत घेतली त्या प्रॉपर्टीमध्ये ती किंमत आहे का, अशा अजून बारीक भरपूर गोष्टी असतात। टायटल सर्च रिपोर्ट असतो, शिवाय डॉक्युमेंट संदर्भात लागणारे साईट व्हिजिट असते। व्हॅल्यूवर बँक प्रॉपर्टी जेव्हा खरेदी करतो त्या व्हॅल्यूवर बँकेचं तिथे जाऊन ती प्रॉपर्टी खरंच त्या जागेवर अस्तित्वात आहे का नाही, आपण आहे म्हणूनच घेतो पण त्यावेळी जातो ती चेक केली जाते। अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात प्रॉपर्टी घेताना, ती बँक काळजी घेते। म्हणून मी सगळ्यांना ॲडवाईस करते, प्रॉपर्टी खरेदी करताना थोडं तर का होईना पण लोन घ्यावे, त्यामुळे तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा पार्ट कंप्लीट होतो। कारण बँकेला भीती असते, जर ह्या कस्टमरला मी लोन केलं ह्या प्रॉपर्टीवर, दिलं त्यांनी लोन तुम्हाला, पण उद्याच्याला त्या प्रॉपर्टीवर अगोदर कुणाला विकलं त्यांनी दावा केला, हा एक पॉईंट झाला। शिवाय ती प्रॉपर्टी ती बाजार मूल्यानुसार वेगवेगळे किंमत त्या याच्यात आहे का नाही ती कळली जाते आपल्याला। अजून अनेक भरपूर साऱ्या ह्याच्यात गोष्टी असतात, म्हणून कधीही बँक प्रॉपर्टी ही घ्यावी पाहिजे, शिवाय त्याचं लिगली करून घ्यायला पाहिजे, तरच ती प्रॉपर्टी खरेदी करावी। अशा प्रकारे मी तुम्हाला भरपूर सारी इन्फॉर्मेशन सांगणार, आजच्या पुरतं एवढंच। थँक्यू। निशा पवार, सिद्धी संकल्प प्रॉपर्टी एक्सपर्ट कन्सल्टंट। थँक्यू।